जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे लिमिटिंग रिएजंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं होतं की स्टॉइकियोमेट्री कशी अप्लाय करायची आणि स्टॉइकियोमेट्रीशी रिलेटेड असलेले कॅल्क्युलेशन्स कसे करायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिमिटिंग रिएजंट काय असतो आणि त्या संदर्भात आलेले क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे याविषयी चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण काय करूयात, एक क्वेश्चन घेऊयात. कारण क्वेश्चनमध्ये डिफरन्स समजला की तुम्हाला कळेल की केव्हा लिमिटिंग रिएजंटचा कन्सेप्ट अप्लाय करायचा आहे. कारण मोस्टली काय होतं, विद्यार्थ्यांना हेच कळत नाही की जर मोल कन्सेप्टचा क्वेश्चन आला आहे, स्टॉइकियोमेट्रीवरती क्वेश्चन आहे, तर लिमिटिंग रिएजंट तिथे अप्लाय होतं आहे की नाही होतं आहे हे समजण्यातच चूक होते. तर पहिले आपण क्वेश्चन्स पाहूयात, त्या क्वेश्चन्सला कम्पेअर करूयात आणि मग समजूया लिमिटिंग रिएजंट काय असतं. लेट्स से एक सिंपल क्वेश्चन घेऊयात. समजा आपल्याकडे आहे 4 मोल ऑफ H2 which reacts with oxygen to form dash gram of water. H2 ची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर होते आणि त्यापासून वॉटर बनणार आहे. सिंपल आहे, आपल्याला याची रिॲक्शनसुद्धा माहीत आहे की H2 इज गोइंग टू रिॲक्ट विथ ऑक्सिजन आणि त्यापासून बनणार आहे H2. या रिॲक्शनला आपण बॅलन्स करूयात. इथे 2H2 होईल आणि इथे 2H2 होईल. सिंपल रिॲक्शन आहे, बॅलन्सिंग झालेली आहे. स्टॉइकियोमेट्री काय सांगते? अकॉर्डिंग टू स्टॉइकियोमेट्री, मी जेव्हा इथे S.C. लिहितोय ना, अकॉर्डिंग टू स्टॉइकियोमेट्री हायड्रोजनचे 2 मोल्स जेव्हा रिॲक्ट होत आहेत ऑक्सिजनसोबत तेव्हा वॉटरचे सुद्धा 2 मोल्स बनणार आहेत. पहा इथे स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशियंट तेच आहेत ना, 2 मोल्स हायड्रोजनपासून 2 मोल्स वॉटर बनणार आहे. आता आपण ऑक्सिजनला का कन्सिडर केलं नाही? कारण इथे ऑक्सिजनविषयी ते काही सांगतच नाही. त्यांनी हायड्रोजनची अमाऊंट दिलेली आहे आणि वॉटर किती ग्राम बनेल हे विचारलं आहे. ऑक्सिजन दिलंच नाही. पहा 2 रिॲक्टंट आहेत, त्यापैकी एकाच रिॲक्टंटची इन्फॉर्मेशन दिली आणि प्रोडक्ट किती बनेल असं विचारलं आहे. आता आपल्याकडे गिवन मोल्स किती आहे, गिवन व्हॅल्यू काय सांगते आहे? तर अकॉर्डिंग टू गिवन व्हॅल्यू 4 मोल दिलेले आहेत आपल्याला हायड्रोजनच्या क्वेश्चनमध्ये. मग जर आपण युनिटरी मेथड अप्लाय केली की 2 मोलपासून जर 2 मोल बनत आहेत वॉटरचे, तर हायड्रोजनच्या 4 मोलपासून किती बनतील? सिंपल आहे ना. अगर 2 मोलपासून जर 2 मोल्स बनत आहेत तर 4 मोलपासून हायड्रोजनच्या 4 मोलपासून आपल्याला 4 मोल्स ऑफ वॉटर मिळणार आहे. बरोबर, करेक्ट. अगदी सोपं आहे कॅल्क्युलेशन, समजण्यासाठी मी सोप्या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. आता आपल्याला मोल्स कळाले, त्यांनी आन्सर विचारले ग्राममध्ये. सो मोल्सला ग्राममध्ये कसे कन्वर्ट करणार आहोत आपण? सो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास असतं. सो आपल्याला मास काढायचं तर नंबर ऑफ मोल्स इंटू मोलार मास करावं लागेल. लक्षात ठेवा, मोल्सला मासमध्ये कन्वर्ट करताना मोलार मासने मल्टिप्लाय करायचं. सो आपण काय म्हणूया तिथे, अमाऊंट ऑफ वॉटर फॉर्म्ड किती येतं आहे पहा. नंबर ऑफ मोल्स आले 4 आणि वॉटरचं मोलार मास किती असतं 18. सो आपल्याला याचा आन्सर येणार आहे 72 ग्राम. आता असाच एक क्वेश्चन आपण कन्सिडर करूया आणि मग दोघांना कम्पेअर करूया. समजा तुम्हाला क्वेश्चन अशा पद्धतीने जर दिला असेल की 4 मोल ऑफ H2 सेम व्हॅल्यू ठेवतो, कम्पॅरिझन करायला सोपं जाईल, अँड 1 मोल ऑफ O2. काय फरक झाला पहा. वरच्या क्वेश्चनमध्ये फक्त हायड्रोजनची अमाऊंट दिली होती की 4 मोल आहे. या क्वेश्चनमध्ये हायड्रोजनची पण अमाऊंट दिली आणि ऑक्सिजनची पण अमाऊंट दिली टू फॉर्म डॅश ग्राम ऑफ वॉटर. असा क्वेश्चन आहे. दोन्ही क्वेश्चनमधला फरक समजला. इथे हायड्रोजनचे पण मोल्स दिलेत, ऑक्सिजनचे पण मोल्स दिलेत आणि वॉटरची क्वांटिटी किती बनेल हे विचारले. तर वरच्या क्वेश्चनमध्ये काय दिलं होतं, फक्त हायड्रोजनचे मोल्स दिले होते, ऑक्सिजनचे मोल्स दिलेच नव्हते. आता ज्या क्वेश्चनमध्ये आपल्याकडे दोन्ही रिॲक्टंटची इन्फॉर्मेशन दिलेली असेल, जसं या केसमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, जर दोघांची व्हॅल्यू दिलेली असेल तर आपल्याला डिसाईड करावं लागेल की कोणता लिमिटिंग रिएजंट आहे. सो क्वेश्चनमधला हा फरक समजून घ्या. जर तुमच्या क्वेश्चनमध्ये कोणत्या तरी एकाच रिॲक्टंटची व्हॅल्यू गिवन आहे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला दुसऱ्या एखाद्या स्पीसीजची, मग तो रिॲक्टंट असो किंवा प्रोडक्ट असो, किंवा एकच रिॲक्टंट दिलं आहे आणि प्रोडक्ट शोधायचा किती बनतोय, त्या केसमध्ये लिमिटिंग रिएजंटचा कन्सेप्ट अप्लाय होणार नाही. लिमिटिंग रिएजंटचा कन्सेप्ट अप्लाय होणार आहे अशा केसमध्ये जिथे दोन्ही रिॲक्टंटची व्हॅल्यू दिली आहे, काहीतरी अमाऊंट दिली आहे, मोल्सच्या टर्ममध्ये असेल, ग्राम्सच्या टर्ममध्ये असेल, व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये असेल, पण गिवन आहे.
तर दोघांपैकी मग जो प्रोडक्ट बनतोय ना, तो जो प्रोडक्ट बनतोय तो कोणावरती डिपेंड आहे. प्रोडक्टची जी अमाऊंट बनणार आहे, जेवढा काही अमाऊंट या प्रोडक्टचं बनेल ते हायड्रोजनवरती डिपेंड असेल की ऑक्सिजनवरती डिपेंड असेल. ॲट द एंड आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला स्टॉइक्योमेट्री अप्लाय करायची ना. मग कोणत्या तरी दोघांची स्टॉइक्योमेट्री आपण रिलेट करू शकतो. मग हायड्रोजन आणि वॉटरची स्टॉइक्योमेट्री रिलेट करायची की ऑक्सिजन आणि वॉटरची स्टॉइक्योमेट्री लिमिट करायची. तर हे रिलेशन काढण्यासाठी कोणाकोणाच्या स्टॉइक्योमेट्रीला आपल्याला रिलेट करायचं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला लिमिटिंग रिएजंटची गरज आहे. का बरं लिमिटिंग रिएजंटची गरज आहे ते आपण आता 10 मिनिटांमध्ये पुढच्या समजून घेणार आहोत की लिमिटिंग रिएजंटवरतीच जो प्रोडक्ट बनतोय त्याची अमाऊंट का डिपेंड असेल. सर्वात पहिलं काय करूयात ना, याला स्टॉइक्योमेट्री तर अप्लाय करून घेऊयात. काय म्हणते या रिॲक्शनची स्टॉइक्योमेट्री? जेव्हा 2 मोल्स हायड्रोजन रिॲक्ट करतायत 1 मोल ऑक्सिजन बरोबर, तेव्हा त्यापासून जे वॉटर मॉलिक्युल्स बनणार आहेत किंवा वॉटरचे मोल्स बनणार आहेत ते 2 मोल्स बनणार आहेत. आता मी तिघांसाठी पण लिहिले स्टॉइक्योमेट्री. का? कारण क्वेश्चनमध्ये हायड्रोजनची पण अमाऊंट दिली आहे, ऑक्सिजनचे पण मोल्स दिलेत, वॉटरचे तर मोल्स आपल्याला डिटरमाइन करायचे. आपण स्टॉइक्योमेट्री लिहिली. आता गिवन व्हॅल्यूज काय आहेत? क्वेश्चनमध्ये काय गिवन आहे? क्वेश्चनमध्ये याचे 4 मोल्स दिलेले आहेत हायड्रोजनचे आणि ऑक्सिजनचा 1 मोल दिलेला आहे. आणि त्याच्यापासून याचे किती मोल्स बनतील हे आपल्याला काढायचं आहे. पण जसं मी सांगितलं, जर दोन्ही रिॲक्शनची अमाऊंट दिलेली असेल तर या केसमध्ये आपल्याला पाहावं लागेल की वॉटरची अमाऊंट कोणावरती डिपेंड आहे, हायड्रोजनवरती डिपेंड आहे की ऑक्सिजनवरती डिपेंड आहे. काय करायचं अशा केसमध्ये? युनिटरी अप्लाय करायचं. सो आत्ता जो पार्ट मी सांगणार आहे तो फार महत्त्वाचा आहे, व्यवस्थित समजून घ्या. काय म्हणणं आहे पहा या पार्टचं? अकॉर्डिंग टू स्टॉइक्योमेट्री, जेव्हा 2 मोल्स आहेत तुमच्याकडे हायड्रोजनचे, 2 मोल्स ऑफ हायड्रोजन रिॲक्ट विथ 1 मोल ऑफ ऑक्सिजन. हां ना, याचे 2 मोल्स याच्या 1 मोल सोबत रिॲक्ट करतोय, तेच आपण स्टेटमेंट फॉर्ममध्ये लिहिलं आहे. मग हायड्रोजनचे मोल्स आपल्याला दिले किती आहेत त्यांनी? 4 ना. सो वी विल से 4 मोल्स ऑफ H2 विल रिॲक्ट विथ. आता आपल्याला हे शोधायचं आहे की किती ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होईल. जर हायड्रोजनच्या 2 मोल सोबत रिॲक्ट करायला याचे 1 मोल लागत आहेत, म्हणजे हाफ मोल लागत आहेत ना, तर 4 मोल H2 सोबत रिॲक्ट करायला किती मोल्स लागतील? ऑब्व्हियसली अर्धे लागतील. म्हणजे किती लागतील? 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन आर रिक्वायर्ड. आता हे इझी कॅल्क्युलेशन होते म्हणून आपण डायरेक्ट केले की 2 मोल्ससाठी 1 मोलची गरज आहे, तर 4 मोलसाठी 2 मोल्स लागतील. पण जर समजा अशी केस असती आणि कॅल्क्युलेशन्स काही कॉम्प्लेक्स असते तर आपण काय केलं असतं? सरळ सरळ असं लिहिलं असतं की 2 मोल हायड्रोजनला रिॲक्ट करायला 1 मोल ऑक्सिजन लागतो आहे, तर 4 मोल हायड्रोजनला रिॲक्ट करायला किती लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन होणार, या व्हॅल्यूने त्याला डिवाइड करायचं. राईट? तर काय होऊन जाईल? 4 × 1 डिवाइड बाय 2 म्हणजे सरळ सरळ किती येतील? 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन. आता इझी व्हॅल्यूजमध्ये एवढं करायची गरज नाही, आपण डायरेक्ट काढू शकतो की किती मोल्स लागतील. पण जर कॉम्प्लेक्स व्हॅल्यूज आल्या तर युनिटरी मेथड कशी अप्लाय करायची हे मी इथे सांगितले. सो आता मला सांगा, आपल्याकडे हायड्रोजनचे 4 मोल्स आहेत, ऑक्सिजनच्या 1 मोल आपल्याला दिलेला आहे, पण हायड्रोजनच्या 4 मोलसोबत रिॲक्ट करण्यासाठी ऑक्सिजनचे किती मोल्स हवे आहेत? बट 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन इज रिक्वायर्ड. जर हायड्रोजनचे 4 मोल्स आहेत ना, तर आपल्याला ऑक्सिजनचे 2 मोल्स हवेत. पण त्यांनी दिले किती मोल्स आहेत आपल्याकडे? गिवन किती आहे? गिवन तर आपल्याकडे 1 मोलच आहे ना. म्हणजे पहा, 2 मोलसोबत 1 मोल लागतोय ऑक्सिजनचा, तर 4 मोलसोबत किती लागतील? 4 मोलसोबत 2 मोल्स लागतील. हे आपण काढलं युनिटरी मेथडने. पण त्यांनी दिलेले तर 1च मोल आहे. 2 मोल्सची गरज आहे ऑक्सिजनच्या, पण गिवन मोल्स ऑफ ऑक्सिजन 1च आहे. याचा अर्थ ऑक्सिजन हा कमी अमाऊंटमध्ये आहे. पुन्हा एकदा समजून घ्या काय म्हणणं आहे माझं. जर आपल्याकडे समजा हा मी कंटेनर घेतला, जर समजा हा आपल्याकडे कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये स्टॉइक्योमेट्री काय सांगते? जेव्हा हायड्रोजनचे किती मोल्स आहेत? 2 मोल्स आहेत, बरोबर. त्यावेळेस आपल्याला
ऑक्सिजनचे किती मोल्स लागत आहेत अकॉर्डिंग टू स्टॉइकिओमेट्री पाहूया. अकॉर्डिंग टू स्टॉइकिओमेट्री जर हायड्रोजनचे 2 मोल्स आहेत तर आपल्याला ऑक्सिजनचा एकच मोल लागतो आहे. त्यापासून काय बनणार आहे, वॉटर मॉलिक्यूल बनणार आहे, त्याच्यापासून बनणार आहे वॉटर. मग जर नेक्स्ट केसमध्ये मी असं म्हटलं की आपल्याकडे जर हायड्रोजनचे 4 मोल्स असतील, 1 2 3 4, तर त्याच्यासोबत रिॲक्ट करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनच्या किती मोल्सची गरज असेल, आपल्याला गरज असणार आहे 2 मोल्सची. बट आपल्याला गिवन मोल्स किती आहेत, गिवन मोल्स तर एकच आहे ना, ही सिच्युएशन आहे बरोबर. आता मला सांगा, जेव्हा यांची रिॲक्शन होत होती तेव्हा वॉटरचे किती मोल्स बनणार होते, याला पण आपण डायग्रामने दाखवूयात. तेव्हा वॉटरचे मोल्स जे बनणार होते ते बनणार होते 2 मोल्स बरोबर. ही स्टॉइकिओमेट्री आहे, दिस इज अकॉर्डिंग टू स्टॉइकिओमेट्री. आणि जे गिवन व्हॅल्यू आहे त्यानुसार किती मोल्स बनणार आहे हे आपल्याला आता शोधायचं आहे. सो सरळ सरळ काय आहे ना हिसाब इथे, की हायड्रोजनच्या 2 मोलसोबत 1 ऑक्सिजनचा मोल रिॲक्ट होतो बरोबर. आता इथे पण जर समजा हायड्रोजनचा हा 1 मोल घेतला, हा 1 मोल घेतला, या 2 मोलसोबत ऑक्सिजनचा हा 1 मोल रिॲक्ट होणार आहे बरोबर. आणि याच्यापासून काय बनणार आहे, 2 मोल्स ऑफ वॉटर बनणार आहे. आता हायड्रोजनच्या या 2 मोलसोबत रिॲक्ट करायला ऑक्सिजन उरलाच नाही आहे, कारण ऑक्सिजन जेवढा पाहिजे होता 4 मोल हायड्रोजनसोबत रिॲक्ट करायला 2 मोल ऑक्सिजनची गरज होती. स्टॉइकिओमेट्रीने सांगितलं आहे की जेव्हा 2 हायड्रोजन आहेत तेव्हा 1 ऑक्सिजन पाहिजे, तेव्हा वॉटर बनणार आहे. पण आपल्याकडे जर या 2 ऑक्सिजनसोबत हा 1 हायड्रोजन, या 2 हायड्रोजनसोबत जर हा 1 ऑक्सिजन रिॲक्ट केला तर 2 वॉटर बनणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग मला सांगा, हे जे उरलेले 2 हायड्रोजनचे मोल्स आहेत यांच्यासोबत रिॲक्ट करायला इथे ऑक्सिजन आहे का, ऑक्सिजन कमी पडतोय. आणि जो कमी पडतोय द स्पीसीज विच इज इन लेस अमाऊंट, त्यालाच तर आपण लिमिटिंग रिएजंट म्हणतोय. याचाच अर्थ जर ऑक्सिजन लिमिटिंग रिएजंट झाला आहे, जर ऑक्सिजन लिमिटिंग रिएजंट झाला आहे तर ऑक्सिजनचे हे 2 मोल एक्स्ट्रा उरलेत ना, ते रिॲक्टच नाही करणार कोणासोबत, तर यांना आपण म्हणणार एक्सेस रिएजंट. मग जो H2O इथे बनणार आहे तो लिमिटिंग रिएजंटवरतीच डिपेंड होईल ना. हायड्रोजन आपल्याकडे जास्त जरी असला तरी त्याच्यासोबत रिॲक्शन करायला ऑक्सिजन आहे कुठे. याचाच अर्थ काय, जी प्रोडक्टची अमाऊंट बनणार आहे ती फक्त आणि फक्त लिमिटिंग रिएजंटवरतीच डिपेंड करणार आहे. त्यामुळे अशी केस, अशी रिॲक्शन, असा क्वेश्चन ज्याच्यामध्ये दोन्ही रिॲक्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे आणि प्रोडक्टचं अमाऊंट काढायचं आहे, तर त्या 2 रिॲक्टंटपैकी तो आपल्याला पाहावं लागेल की लिमिटिंग रिएजंट कोण आहे. मग लिमिटिंग रिएजंटला स्टॉइकिओमेट्री अप्लाय करून आपण प्रोडक्टची अमाऊंट डिटरमाइन करणार आहोत, कारण प्रोडक्ट किती बनतोय हे लिमिटिंग रिएजंटवरतीच डिपेंड आहे. आपल्याकडे जो एक्सेस रिएजंट आहे त्याचे कितीही मोल्स दिले तरी जो लिमिटिंग आहे तो तर संपला, तो उरलाच नाही आहे जो एक्सेस रिएजंट होता त्याच्यासोबत रिॲक्शन करायला. करेक्ट. तर आता या केसमध्ये ऑक्सिजन हा लिमिटिंग रिएजंट आहे. सो आय होप तुम्हाला हा लिमिटिंग रिएजंटचा कन्सेप्ट आता कळला आहे. आपला जो प्रोडक्ट बनतोय तो लिमिटिंग रिएजंटवरती का डिपेंड आहे हे तुम्हाला समजलं. आता आपण काय करूया, या क्वेश्चनचं ॲन्सर डिटरमाइन करूयात. आपल्याला हे तर कळालं की हायड्रोजन जो आहे तो काय असणार आहे, एक्सेस रिएजंट, जास्त आहेत, त्याचे 2 मोल जास्त आहेत. आणि ऑक्सिजन जो असणार आहे तो आहे लिमिटिंग रिएजंट. राईट. आता काय करतो मी, रिॲक्शन पुन्हा लिहितो. आपल्याकडे रिॲक्शन अशा पद्धतीने होती, 2H2 + O2 गिव्स 2H2O. याचे 4 मोल दिले होते, याचा एकच मोल आहे, तर वॉटर किती बनणार हे आपल्याला शोधायचं आहे बरोबर. लक्षात आलं ना. 1 मोल ऑक्सिजन विल बी कम्प्लिटली रिॲक्टिंग विथ द 2 मोल्स ऑफ हायड्रोजन, म्हणजे 2 मोल्स हायड्रोजनचे एक्स्ट्रा आहेत ते अनरिॲक्टेड राहतील. समजलंय. तर इथे जो प्रोडक्ट बनतोय, आता स्टॉइकिओमेट्री जर लावली तर याच्या 1 मोलपासून याचे 2 मोल्स बनत आहेत आणि गिव्हनसुद्धा एकच मोल आहे, सो याचे 2 मोल्सच बनतील आणि 2 मोल्स बनणार आहेत. याचा अर्थ वॉटरचं मास किती असेल, इथे आपण वॉटरचं मास काढू शकतो ना. काय करायचं आहे, मोल्सला मल्टिप्लाय करायचं कशाने, मोलार मासने. सो किती होऊन जाईल ते
36 ग्राम होऊन जाईल. याचा अर्थ वॉटरची जी अमाऊंट होती ती ऑक्सिजनवरती डिपेंड किती बनणार आहे, कारण ऑक्सिजन काय होता, लिमिटिंग रिएजंट. सो आता आपण डिफाईन करू शकतो की लिमिटिंग रिएजंट काय आहे आणि एक्सेस रिएजंट काय असणार आहे. चला तर दोघांचे डेफिनेशन लिहूयात. पहिलं लिमिटिंग रिएजंट, याला आपण डिफाईन करणार आहोत पहा कशा प्रकारे. द रिॲक्टंट that is completely consumed in the reaction. जो रिॲक्शन मध्ये पूर्णपणे कंझ्युम झाला आहे इज कॉल्ड द लिमिटिंग रिएजंट. मग याच्याच अपोजिटमध्ये आपण डिफाईन करू शकतो एक्सेस रिएजंटला. चला एक्सेस रिएजंटची डेफिनेशन काय येईल. मी एक रिएजंट तर लिमिटिंग झाला, सो द अदर रिॲक्टंट, लिमिटिंग सोडून उरलेला दुसरा, सो द अदर रिॲक्टंट विच इज लेफ्ट बिहाइंड आफ्टर द रिॲक्शन. रिॲक्शन झाल्यानंतर सुद्धा ज्याचे काही मोल्स उरून राहिले आहेत त्याला that reactant species are called excess reagent. पुढे आपण काय म्हणू शकतो, आणि हे प्रत्येक रिॲक्शनमध्ये ॲप्लिकेबल आहे की द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म, व्हेरी इम्पॉर्टंट, द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म is always depends on the amount of limiting reagent. आता काय करूयात, हे तर आपण इझी एक्झाम्पल घेऊन समजलं की लिमिटिंग रिएजंट काय असतं आणि का गरज आहे आपल्याला लिमिटिंग रिएजंट शोधायचे. आता आणखीन काही क्वेश्चन पाहूयात ज्यातून आपल्याला पूर्णपणे चांगल्या प्रकारे समजेल की हा कन्सेप्ट अप्लाय कसा करायचा आहे. सो काही प्रॅक्टिस करूयात आपण क्वेश्चनची. लेट से पहिला प्रॅक्टिस क्वेश्चन आपण घेऊयात असा की हाऊ मेनी मोल्स ऑफ PbCl2 विल बी फॉर्म्ड फ्रॉम अ रिॲक्शन between 6.5 gram PbO and 3.2 gram HCl. त्यांनी क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन देऊन ठेवली आहे की मोलार मास ऑफ PbO जे आहे ना लीड ऑक्साईडचं ते गिवन आहे 224 ग्राम पर मोल. जनरली JEE नीट सारख्या एक्झाममध्ये सुद्धा अशी व्हॅल्यू दिलेली असते. ऑप्शन्स काय दिलेत पहा त्यांनी, 0.011, 0.029, 0.044 आणि 0.33. आता क्वेश्चन रीड करायचा सगळ्यात पहिल्यांदा आणि बघायचं लिमिटिंग रिएजंट अप्लाय करायची गरज आहे का, राईट. तर PbCl2चे किती मोल्स बनतील, मोल्स विचारले आहेत. फ्रॉम द रिॲक्शन बिटवीन 6.5 ग्राम PbO अँड 3.2 ग्राम ऑफ HCl. दोन्ही रिॲक्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ज्या केसमध्ये दोन्ही रिॲक्टंटची व्हॅल्यू दिलेली असेल, जसं मी आधी सांगितलं, लिमिटिंग रिएजंट कोण आहे ते आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे प्रोडक्ट जो PbCl2 बनतोय त्याची अमाऊंट कोणावरती डिपेंड आहे. PbO नुसार आपण ठरवायचं की PbCl2 किती बनेल की HCl ने ठरवायचं आहे. या दोघांची स्टॉइकिओमेट्री रिलेट करावी लागेल की या दोघांची रिलेट करावी लागेल ते आपल्याला शोधावं लागेल. सर्वात पहिलं काम काय आहे, स्टॉइकिओमेट्रीमध्ये रिॲक्शन लिहायचं. सो लीड ऑक्साईड रिॲक्ट करतोय HCl सोबत आणि त्यापासून काय बनणार आहे, PbCl2. मग उरलेलं काय आहे, H आणि O म्हणजे H2O बनेल. या रिॲक्शनला बॅलन्स करूयात. मला वाटतं हायड्रोजन 2 आहेत ते इथं 2 लिहावं लागेल, रिॲक्शन बॅलन्स होऊन जाईल. ओके, स्टॉइकिओमेट्री काय सांगते ते नंतर पहिलं ते लिहून घेऊयात. याचा 1 मोल याच्या 2 मोल सोबत रिॲक्ट करतोय आणि तेव्हा PbCl2 किती बनणार आहे, 1 मोल बनणार आहे. आता गिवन व्हॅल्यू काय, व्हॉट इज गिवन व्हॅल्यू. PbO आपल्याला किती दिला आहे, PbO दिलेला आहे 6.5 ग्राम.
HCl किती दिलेला आहे 3.2 ग्राम. आता लिमिटिंग रिएजंट शोधत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कन्वर्ट करावं लागेल या गिवन व्हॅल्यूला नंबर ऑफ मोल्समध्ये. सो नंबर ऑफ मोल्स डिटरमाइन करायचा फॉर्म्युला काय, मास अपॉन मोलार मास. PbOचं मोलार मास काय गिवन होता ना क्वेश्चनमध्ये 224. HClचे पण मोल्स काढावे लागतील. सो 3.2 ग्राम HCl दिलं आहे आणि HClचं जे मोलार मास आहे ते असणार आहे 36.5. यांना जर आपण कॅल्क्युलेट केलं तर याचे मोल्स आपल्याला मिळतील 0.029 मोल्स ऑफ लीड ऑक्साईड आणि HClचे जे मोल्स आहेत ते आपल्याला मिळतील 0.087 मोल्स. आता आपल्याकडे स्टॉइकियोमेट्रिक व्हॅल्यू पण आहे की लीड ऑक्साईडच्या 1 मोलसोबत रिॲक्ट करायला HClचे 2 मोल लागत आहेत आणि गिवन मोल्स पण आहेत. तर युनिटरी मेथड लावून आपण डिटरमाइन करूयात की लिमिटिंग रिएजंट कोण आहे. कोणालाही एकाला पकडा. पहिलं तर स्टॉइकियोमेट्री काय सांगते ते लिहूयात. अकॉर्डिंग टू स्टॉइकियोमेट्री काय म्हणणं आहे, 1 मोल लीड ऑक्साईडसोबत रिॲक्ट करायला आपल्याला गरज आहे 2 मोल्स ऑफ HClची. बरोबर ना, स्टॉइकियोमेट्रीने आपल्याला कळालं. मग जर आपल्याकडे 0.029 मोल्स ऑफ लीड ऑक्साईड आहे तर याच्यासोबत रिॲक्ट करायला किती मोल्स ऑफ HCl लागतील. 1 मोलसोबत 2 मोल्स लागत आहेत म्हणजे डबल लागत आहेत ना. सो 0.029 सोबत किती लागतील, डबल लागतील. डबल लागतील म्हणजे किती होतील 0.058 मोल्स ऑफ HCl आर रिक्वायर्ड. युनिटरी मेथडने आपण याला सॉल्व केलं आहे. कसं सॉल्व केलं आहे, 1 मोलसोबत 2 लागतात तर 0.029 सोबत किती लागतील. मग काय करायचं, जसं शिकवलं आहे तसं या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि याने डिवाईड, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि याने डिवाईड. ॲन्सर येईल 0.058 मोल्स आपल्याला गरज आहे. आता मला सांगा इथे पहा, याचे मोल्स आपण कन्सिडर केले की 0.029 सोबत किती लागतील. आता 0.058 HCl हवं आहे ना. HCl दिलं किती आहे त्यांनी 3.2 ग्राम म्हणजेच किती मोल्स दिलेत 0.087 मोल्स दिलेत. म्हणजे जेवढ्या मोल्सची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त मोल्स त्यांनी दिलेले आहेत. याचा अर्थ HCl हा काय झाला, जास्त दिलेत. याचा अर्थ HCl हा एक्सेस रिएजंट झाला. मग जर HCl एक्सेस रिएजंट आहे तर हे ऑब्वियस आहे की लीड ऑक्साईड जो आहे ना तो आपला लिमिटिंग रिएजंट आहे. जर समजा इथे 0.058 आलेले आहेत ना, इकडची व्हॅल्यू जर याच्यापेक्षा जास्त आली असती, म्हणजे समजा इथे व्हॅल्यू आली असती 1.2 वगैरे, म्हणजे आपण म्हटलं असतं की आपल्याला HClचे 1.2 मोल्स हवेत पण दिलेत 0.087, मग ही व्हॅल्यू कमी झाली असती, हा लिमिटिंग रिएजंट झाला असता. पण आलं आहे काय 0.058 मोल्स, जे गिवन मोल्सपेक्षा कमी आहे. म्हणजे आपल्याला 0.029 मोल्स PbO सोबत रिॲक्ट करायला 0.058 मोल्स ऑफ HCl हवेत पण त्यांनी 0.087 दिलेत, जास्त दिलेत. हा एक्सेस रिएजंट आहे. अरे मग हा जर एक्सेस रिएजंट आहे तर हा काय झाला, लिमिटिंग रिएजंट झाला. सो आपण लिमिटिंग रिएजंटला डिटरमाइन केलं. सो इथे मी स्टेटमेंट फॉर्ममध्ये पण हे लिहितो की PbO इज लिमिटिंग रिएजंट. PbO हा लिमिटिंग रिएजंट आहे. मग PbCl2ची जी अमाऊंट बनणार आहे ना ती PbO वरती डिपेंड आहे. त्यांनी PbCl2चे मोल्स विचारले. पहा ना, हाऊ मेनी मोल्स ऑफ PbCl2 विल फॉर्म. सो एका मोलपासून याचा 1 मोल बनतोय तर 0.029 मोलपासून याचे किती मोल्स बनतील 1:1 आहे. म्हणजे 0.029 पासून त्याचे जे मोल्स बनणार आहेत ते किती बनतील, म्हणजेच ऑब्वियसली ॲन्सर जे असणार आहे ते असणार आहे 0.029 मोल्स. आता इथे स्टॉइकियोमेट्री एवढं अप्लाय करून युनिटरी मेथड करायची गरज नाही. आपल्याला सरळ सरळ दिसतंय 1 मोलपासून 1 बनला आहे तर एवढ्या मोल्सपासून 0.029 मोल्सच बनतील. सो ॲन्सर आपलं येणार आहे ऑप्शन 2, 0.029 मोल्स ऑफ लीड क्लोराईड विल फॉर्म. चला आणखीन एक क्वेश्चन पाहूयात. पहा आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला रिॲक्शन दिलेली आहे की N2 आहे, H2 आहे, रिॲक्शन बॅलन्सी करून दिलेली आहे. त्यापासून आपल्याला मिळणार आहे अमोनिया. ऑब्वियसली सगळे गॅसियस स्टेटमध्ये आहेत. त्यांनी यांची जी व्हॅल्यू दिलेली आहे ना गिवन व्हॅल्यू 20 ग्राम N2 दिलेला आहे,
5 ग्राम H2 दिलेला आहे. आता या रिॲक्शनमध्ये आपल्याला शोधायचं आहे, काय काय शोधायचं आहे पहा, की लिमिटिंग रिएजंट कोण आहे, विच इज गोइंग टू बी लिमिटिंग रिएजंट, हे पहिलं काम आहे. आणि दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ NH3 किती असते, हे क्वेश्चनमध्ये विचारलं आहे. ऑप्शन पहा काय काय. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे H2 असेल लिमिटिंग रिएजंट आणि 1.42 मोल्स अमोनिया बनेल. दुसरा ऑप्शन दिलेला आहे N2 असेल लिमिटिंग रिएजंट आणि 1.42 मोल्स अमोनिया बनणार आहे. सेकंड केसमध्ये काय असेल, H2 आणि अमोनियाचे मोल्स दिलेले 0.71 आणि फोर्थ ऑप्शन आहे N2 आणि 0.71 मोल्स. आता डायरेक्ट त्यांनी अमोनियाची अमाऊंट जरी विचारली असती तरी लिमिटिंग रिएजंट आपल्याला काढावाच लागला असता, कारण दोन्ही रिॲक्टंटची व्हॅल्यू गिवन आहे, दोघांची गिवन आहे. तर आपण पाहिलं आहे की वी विल नीड टू फाइंड आउट की लिमिटिंग रिएजंट कोण आहे. सो सेम रिॲक्शन यूज करूयात आणि पाहूयात आपल्याला काय मिळतं आहे. सो N2 प्लस 3H2 इज गोइंग टू गिव्ह अस अमोनिया. स्टॉइकिओमेट्री काय सांगते, अकॉर्डिंग टू स्टॉइकिओमेट्री याचा नायट्रोजनचा 1 मोल जेव्हा 3 मोल हायड्रोजनसोबत रिॲक्ट करतोय तेव्हा अमोनियाचे 2 मोल्स बनणार आहेत. बट गिवन व्हॅल्यू काय आहे, याची दिलेली आहे व्हॅल्यू 20 ग्राम, हायड्रोजनची दिलेली आहे 5 ग्राम. क्वेश्चनमध्ये पहा वरती रिॲक्शनमध्ये लिहिलेली आहे. तर यांचे मोल्स काढूयात ना आपण, राईट. आता मोल्स काढण्यासाठी काय करणार, 20 अपॉन नायट्रोजनचं मास, नायट्रोजनचं मोलार मास किती आहे 28, मास अपॉन मोलार मास. हायड्रोजनचं मास किती दिलेलं आहे 5 ग्राम, डिवाइड बाय हायड्रोजनचं मास किती असतं 2. यांना कॅल्क्युलेट करूया आणि मोल्स काढूयात. याचे मोल्स येतील 0.71 आणि ऑब्वियसली याचे मोल्स येणार आहेत 2.5 मोल्स. आता काय करायचं आहे, स्टॉइकिओमेट्रीला यूज करायचं. पहा जेवढे नायट्रोजनचे मोल्स आहेत ना त्याच्यात 3 टाइम्स हायड्रोजनचे मोल्स पाहिजेत. 1:3चा रेशो आहे. जर नायट्रोजनचे 1 मोल आहेत तर हायड्रोजनचे 3 मोल आहेत, तर याचा 0.71 मोल दिलेत तर किती असतील याचे मोल्स, यांना मल्टिप्लाय करावं लागेल. युनिटरी मेथडने आपण अशा पद्धतीने शोधू शकतो. स्टॉइकिओमेट्री सांगते आहे की 1 मोल नायट्रोजन सोबत रिॲक्ट करायला 3 मोल्स ऑफ हायड्रोजन हवे आहेत. सो 0.71 मोल्स ऑफ नायट्रोजन सोबत रिॲक्ट करायला किती मोल्स लागतील, याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन याने डिवाइड करायचं. सो 3 × 0.71 डिवाइड बाय 1 म्हणजे याचे जे मोल्स आहेत ते येतील साधारणतः 2.13 मोल्स ऑफ H2. ओहो, आपल्याला H2चे एवढे मोल्स हवे आहेत 2.13. जर आपल्याकडे नायट्रोजन 0.7 आहे तर हायड्रोजन आपल्याला किती हवा आहे 2.13. पण जी त्यांनी गिवन व्हॅल्यू दिली होती 5 ग्राम त्यानुसार मोल्स आहेत किती आपल्याकडे 2.5. हवा आहे 2.13 पण दिला आहे 2.5 मोल्स. 5 ग्राम होता ना, त्याला डिवाइड केलं मोलार मासने आणि मोल्स काढले 2.5 मोल्स. याचा अर्थ या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन जो आहे तो पुन्हा एक्सेस रिएजंट आला, जेवढा हवा आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. मग नायट्रोजन इथे काय झाला, लिमिटिंग रिएजंट. सो याचाच अर्थ असा आहे जर नायट्रोजन लिमिटिंग रिएजंट आहे तो ऑप्शन 2 असू शकतो किंवा 4 असू शकतो, एवढं तर फिक्स झालं आहे, राईट. चला, सो वी गेट टू नो दॅट. बट moles of H2 given are 2.5. Therefore H2 is excess reagent and N2 is limiting reagent. मग जर N2 लिमिटिंग रिएजंट आहे तर अमोनिया किती बनणार आहे हे N2 वरती डिपेंड असेल. मग स्टॉइकिओमेट्री, अकॉर्डिंग टू स्टॉइकिओमेट्रीचं काय म्हणणं आहे, 1 मोल नायट्रोजनपासून अमोनिया किती बनणार आहे 2 मोल, डबल होत आहेत ना. मग 0.7 मोलपासून किती मोल्स बनतील अमोनियाचे, डबल करावे लागतील, 0.71च्या डबल होतील. तर पुन्हा ॲज पर स्टॉइकिओमेट्री 1 मोल ऑफ N2 पासून 2 मोल ऑफ अमोनिया बनणार आहे. तर जे गिवन मोल्स आहेत 0.71 मोल N2 पासून अमोनिया किती बनेल, डबल करायचं आहे. डबल केल्यावर किती येईल मल्टिप्लिकेशन, 1.42 मोल ऑफ अमोनिया बनणार आहे. मग नायट्रोजन हा लिमिटिंग रिएजंट आला
नायट्रोजन लिमिटिंग रिएजंट आहे आणि त्याचे जे मोल्स बनलेत ते किती बनलेत, 1.42 बनलेत. ऑप्शन 2 इज गोइंग टू बी द करेक्ट ऑप्शन. आणखीन एक क्वेश्चन पाहूयात आणि लिमिटिंग रिएजंट कसा अप्लाय होतो आणखीन एकदा समजून घेऊयात. जेवढ्या जास्त क्वेश्चन्सचे आपण प्रॅक्टिस करू तेवढाच आपला कन्सेप्ट स्ट्रॉंग बनत जाईल. पहा, एक रिॲक्शन दिलेली आहे मॅग्नेशियम प्लस सल्फर आणि त्यापासून बनतो आहे मॅग्नेशियम सल्फाईड. रिॲक्शन ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. आता यामध्ये आपल्याला दिलेलं आहे 2 ग्राम मॅग्नेशियम आणि 2 ग्राम सल्फर. ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे आणि मॅग्नेशियम सल्फाईड किती बनणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. बरोबर. त्यानंतर क्वेश्चनमध्ये एक ॲडिशन आहे, ऑल्सो कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ one of the reactant which remains unreacted. म्हणजे ऑब्वियसली ते म्हणतात की जो एक्सेस रिएजंट असेल ना, ज्याचा अमाऊंट अनरिॲक्टेड राहिला असेल तो किती असेल. चला, तर जी रिॲक्शन दिलेली आहे, ज्या क्वेश्चनमध्ये रिॲक्शन दिलेली असते आपलं नशीब चांगलं आहे. कारण रिॲक्शन जर दिली नसेल तर रिॲक्शन लिहा, प्रोडक्ट लिहा, मग बॅलन्स करा. ही तर रिॲक्शन दिलेली पण आहे आणि बॅलन्स करायला तकलीफ नाही आहे. स्टॉइकिओमेट्री काय सांगते, अकॉर्डिंग टू स्टॉइकिओमेट्री याचा 1 मोल याच्या 1 मोल सोबत रिॲक्ट करतो आहे आणि याचा 1 मोल बनणार आहे. गिवन व्हॅल्यू काय आहे, याचे 2 ग्राम दिलेले आहेत, याचे 2 ग्राम दिलेले आहेत. आता लगेच 1 1 2 2 असं समजून इथे लगेच 2 ग्राम बनेल असं म्हणायचं नाही आहे. हे ग्राममध्ये दिलेलं आहे आणि स्टॉइकिओमेट्री नेहमी आपण मोल्समध्ये अप्लाय करतो आहे. तर जे मासमध्ये अमाऊंट दिली आहे तिला ग्राममध्ये कन्वर्ट करूया. 2 अपॉन मॅग्नेशियमचं मास असतं 24 आणि 2 अपॉन सल्फरचं मास असतं 32. याला जर सॉल्व केलं तर याचे मोल्स येतील 0.083 आणि याचे मोल्स येतील 0.0625. आता मोल्स काढल्यानंतर पहा, एका मोलसाठी मॅग्नेशियमच्या एका मोलसाठी सल्फरचा 1 मोल आपल्याला हवा आहे. बरोबर ना. आता इथेच साईडला मी याला सॉल्व करतो की 1 मोल मॅग्नेशियमसाठी 1 मोल सल्फर लागतो आहे. तर जे आपल्याला आले 0.083 मोल मॅग्नेशियमसाठी आपल्याला किती सल्फर लागेल, 1:1 रेशो आहे ना. मग जर 0.083 मोल मॅग्नेशियमचे आहेत तर सल्फरचे पण आपल्याला किती हवेत, 0.083 मोल सल्फर इज रिक्वायर्ड. आता रिक्वायरमेंट तर एवढ्या मोल्सचे आहे पण आपल्याकडे मोल्स आहेत किती, 0.0625. कमी आहेत की जास्त आहेत, कमी आहेत ना. गरज आहे 0.083 मोल्स सल्फरचे, एवढ्या मोल्सची गरज आहे. पण आपल्याकडे आहेत किती, अकॉर्डिंग टू गिवन व्हॅल्यू 0.0625 आहेत. सो काय म्हणणार मी इथे, बट गिवन मोल्स ऑफ सल्फर इज 0.0625 मोल्स. देअरफोर रिक्वायर्ड अमाऊंटपेक्षा कमी आहेत. देअरफोर सल्फर इज लिमिटिंग रिएजंट. सल्फर काय असणार आहे, लिमिटिंग रिएजंट आहे. मग ऑब्वियसली मॅग्नेशियम काय झाला, जर सल्फर आपला लिमिटिंग रिएजंट आहे तर मॅग्नेशियम काय असणार आहे, एक्सेस रिएजंट. क्वेश्चनमध्ये जे विचारलं आहे ना, अमाऊंट ऑफ वन ऑफ द रिॲक्टंट विच रिमेन्स अनरिॲक्टेड, तर अनरिॲक्टेड कोण राहिला असेल, मॅग्नेशियम. कारण लिमिटिंग रिएजंट तर रिॲक्शनमध्ये पूर्णपणे कन्झ्युम होतो. सो आपल्याला याचेही राहिलेली अमाऊंट काढायची आहे. आता सगळ्यात पहिलं आपण काय करूया, मॅग्नेशियम सल्फाईडची अमाऊंट किती आहे याला डिटरमाइन करूया. मग पहा, जर सल्फर हा लिमिटिंग रिएजंट आहे तर सल्फरच्या 1 मोलपासून मॅग्नेशियम सल्फाईड 1 मोल बनणार आहे. मग आपल्याकडे 0.0625 मोल्स आहेत सल्फरचे, मग त्यापासून मॅग्नेशियम सल्फाईड किती बनेल, 1:1चा रेशो आहे. 1:1चा रेशो आहे. म्हणजे 1 मोल सल्फरपासून जर आपल्याला मिळणार आहे 1 मोल मॅग्नेशियम सल्फाईड. सो अकॉर्डिंग टू गिवन व्हॅल्यू सल्फर हा लिमिटिंग रिएजंट आहे, तर त्याचे जे मोल्स आहेत 0.0625 मोल्स ऑफ सल्फरपासून आपल्याला किती मिळेल मॅग्नेशियम सल्फाईड, तेवढाच मिळेल ना, 0.0625 मोल्स ऑफ मॅग्नेशियम सल्फाईड. आता काय करायचं आहे,
याचं मास काढूयात. अमाऊंट काढायचं म्हणजे मास काढावं लागेल. मग मास काढण्यासाठी काय, जे काही नंबर ऑफ मोल्स आहेत त्याला मल्टिप्लाय करावं लागेल मॅग्नेशियम ऑक्साईडच्या मोलार मासने. मॅग्नेशियमचा मास किती 24, ऑक्सिजनचं सल्फरचं मास किती असणार आहे 32, म्हणजे टोटल मास येते 56. सो 56ने याला मल्टिप्लाय करूयात आणि मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला त्याची अमाऊंट मिळेल 3.5 ग्राम. हा झाला फर्स्ट पार्ट. दुसरं काय विचारलं त्यांनी, जो एक्सेस रिएजंट आहे, Mg इज एक्सेस रिएजंट. सो त्याची अमाऊंट किती आहे, अनरिॲक्टेड अमाऊंट किती आहे. सो द अमाऊंट ऑफ अनरिॲक्टेड Mg आपल्याला काढायचं आहे. आता मला सांगा आपल्याकडे Mgचे मोल्स आहेत किती, 0.083 बरोबर. पण आता रिॲक्ट झालेले मोल्स किती असतील Mgचे पहा. सल्फरच्या 1 मोलसोबत मॅग्नेशियमचा 1 मोलच रिॲक्ट करतोय. मग सल्फरच्या 0.0625 मोलसोबत मॅग्नेशियमचे किती मोल्स रिॲक्ट झाले असतील. 1 सोबत 1 आहे तर 0.0625 सोबत 0.0625 रिॲक्ट झाले असतील ना. बाकीचे तर उरलेले रिॲक्ट झालेले नसतील. याचाच अर्थ जर आपल्याकडे टोटल मोल्स सल्फरचे मॅग्नेशियमचे आपल्याकडे टोटल मोल्स किती आहेत मायनस मॅग्नेशियमचे रिॲक्ट झालेले मोल्स किती आहेत, यांना जर सबट्रॅक्शन केलं आपण तर आपल्याला अनरिॲक्टेड मोल्स मिळतील. सो 0.083 टोटल आपल्याकडे आहेत आणि रिॲक्ट किती झालेत मॅग्नेशियमचे 0.065. हे समजलं ना तुम्हाला. 1 मोल सल्फरसोबत 1 मोल मॅग्नेशियम रिॲक्ट होतो आहे. मग 0.0625 सोबत किती मॅग्नेशियम रिॲक्ट होईल, आउट ऑफ दिस अमाऊंट 0.0625 रिॲक्ट होईल. सो उरले किती मोल्स, आता उरलेले मोल्स असणार आहेत 0.0205 आणि जर आपण याला त्याच्या मोलार मासने मल्टिप्लाय केलं तर त्याची आपल्याला अमाऊंट मिळून जाईल जी असेल 0.492 ग्राम. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिमिटिंग रिएजंट काय असतो हे समजून घेतलं. लिमिटिंग रिएजंट कन्सेप्ट कोणत्या पद्धतीच्या कोणत्या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये अप्लाय करायचा आहे, जिथे दोन्ही रिॲक्टंटची व्हॅल्यू दिलेली असेल त्यापैकी कोणतं तरी एक लिमिटिंग रिएजंट असेल आणि त्या लिमिटिंग रिएजंटवरतीच प्रोडक्टची व्हॅल्यू डिपेंड असेल, आपला ॲन्सर डिपेंड असेल. तर लिमिटिंग रिएजंटचा कन्सेप्ट आपण समजून घेतला आणि त्याला 2-3 क्वेश्चनमध्ये आपण अप्लाय पण केला. आता काय करायचं आहे, तुम्ही अशा पद्धतीचे बरेचसे क्वेश्चन सॉल्व करा, तेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल. आता आपण म्हणू शकतो की मागच्या व्हिडिओमध्ये जो आपण स्टॉइकियोमेट्री कन्सेप्ट समजला, आता त्याच स्टॉइकियोमेट्रीला पुढे नेत आपण लिमिटिंग रिएजंटचा कन्सेप्ट पण कव्हर केला आहे. सो अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे केमिस्ट्रीचे कन्सेप्ट समजून घेण्यासाठी, त्यांना कसं अप्लाय करायचं हे समजून घेण्यासाठी आपल्या द अल्केमिस्ट या चॅनलसोबत जोडलेले राहा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, मराठी विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला हा चॅनल पोचवायचा आहे, जेणेकरून मॅक्सिमम मराठी मुलं ही JEE, नीट, CET यासारख्या परीक्षांमध्ये अव्वल येतील, रँक काढतील. जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.